हे देश संविधानानं चालतो, संविधानानं चालू राहणार. कोणाचा बाप बी आला तर संविधानाला बदलू शकत नाही. 543 सीट येऊ द्या लोकसभेमध्ये, कोणी काही करू शकत नाही. तुम्ही कोणत्या पक्षाचे पदाधिकारी वगैरे राहिले का? राहिलेलो राष्ट्रवादीचं मी कधून सोडून दिलं. अच्छा, आमच्या गावात राष्ट्रवादी म्हणजे कोणते राष्ट्रवादी? हे शरद पवारची होती, अजितदादाची अजितदादाची. सोडली आम्ही. काय सोडली बरं? आम्हाला उन्नतीच काही नाही, मग काय कोणा मागे राहा. माझं नाव आहे शेख साहिल. हा, मी काळीचा राहणार आहे. बरं. इथं खूप आश्वासन देतात की काळीदव तालुका करणार, पण इतक्या भागातील सर्वात मोठा गाव आहे काळीदव. आतापर्यंत तालुका नाही झालेला आहे. महागाहून मोठा असले फक्त येतात, आश्वासन देतात. जरासं पाणी आलं तर खड्डे होतात गावामध्ये. आता पाणी आला ना तर पूर्ण रोडाने पाणी होतो. इथं कोणी प्रतिनिधी येत नाही, काही आमदार खासदार इथं येत नाही. फक्त निवडणूक येते तवाच येते, बाकी येत नाही. फक्त मत मागायला येतात, काहीच नाही. नेहमी काही ना काही घटना घडतात. बरं, अशा वेळेस मग जे लोकप्रतिनिधी आहे यांचं तुम्हाला सहकार्य लाभते का? लागते, माझं कोणी देत नाही. देत नाही. कोणी देत नाही. शेवटी पोलीस स्टेशन पाहायला लागते आम्हाला. ही लढाई परिवर्तनाची आहे. हे घराची आम्हाला तोडायची आहे. आम्हाला परिवर्तन पाहिजे, आम्हाला आवश्यक आहे परिवर्तन. बरं, मग परिवर्तनाचा तुमच्या मनातला चेहरा कोणता? आम्ही समजा वंचित बहुजन आघाडी. आमच्या साईचा तुम्ही रोड पहा, जवळजवळ आता रोड ते जशा तुम्ही एखादी गरवार बाई जर असली तर ते वाटातच डिलिव्हरी होईल. की आज चण्याची बॅग घ्यायला गेलो, 210 रुपये किलो बॅग आहे समजा, ते 21,000 रुपये क्विंटल पडते. आणि तेच चणा आता जर आम्ही बाजारात विकाय आलो, आमच्या जवळ आला माल, त्यावेळेस 4 आणि 5,000 रुपये भाव राहतो. तर कास्तकार एकदम भिकारी होईल की सुधरेल? बरोबर. मला हा प्रश्न सरकारला विचारा. इमानदारीनं जर वंचितला जर मुसलमानांनी वोट केलं, मी जातीसहित सांगाल, आदिवासी तर चाललात तिकडं, काही विषयच नाही. जातीसाठी तुम्ही जातीचाच राग करा कारण शेवटी तर 100% वंचित निवडून येत. कोणताही आमदार खासदार हो, त्यांनी एक वेळ शेती करून पाहावं. आणि कास्तकाराची एकच रात्र फक्त त्यानं पाणी द्यावं. रात्रीला लाईन 11 वाजता येतो आणि 6 वाजता, म्हणजे दिवस निघायच्या पहिलेच लाईन जाते. तर काय सुविधा होणार आहे या देशाची? आणि कास्तकाराची किती हाल बेकार आहेत. आपण सोयाबीनची बॅग घ्या गेलो तर 4,000 रुपये लागतात आणि विकायला भाव नाही मिळत. म्हणजे पिकवायचा अधिकार आपल्याला आहे, पण त्याचा किंमत ठरवण्याचा अधिकार नाही आपल्याला. लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये घरी तुम्हाला मिळाले असेल, त्याचा काही लाभ झालाय का? काय लाभ आहे? आमचाच मत आम्हालाच पाजायले. ते तुम्हाला सगळ्यात मेन काय करणं आहे, लोकसंख्या नियंत्रण ठेवा ना. हम दो हमारे दो. तुम्ही त्याला जिम्मेदार कोण आहे? मग हम दो हमारे दोन ठेवा. लोकसंख्या कमी झाली तर आपोआप महागाई वाढणार नाही, लोकसंख्या वाढत आहे ना. हे बी पाहा ना तुम्ही थोडं. आपण 5,000 घेतात आणि विदेशात 10,000 कापूस विकतात. अशी सरकार आहे माझ्या होती. त्या सरकारीला पाडायला पाहिजे, सर्व बहुजनाने पाडायला पाहिजे. विकासाचं तर नंतर पाहू. अरे नंतर कशाला बघायचं? अरे दादा, अरे मोठं बोलले तुम्ही, नंतर कशाला बघायचं? विकास गरजेचा आहे. विकास हरपला. बॅक टू बॅक आपण जे जनतेचा कौल आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्या पुसद मतदारसंघातील जे काळी दौलत हे एक सर्कल आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि इथूनच जनतेचा कौल आपण घेणार आहे. नेमका जनतेच्या मनातला आमदार कोण, जनतेच्या मनातला उमेदवार कोण, जनतेला कोणता व्यक्ती आमदार म्हणून हवाय, त्यांना परिवर्तन हवंय का, परिवर्तन हवंय तर मग चेहरा कोणता, आणि परिवर्तन नाही तर मग त्यांची जी आवड निवड कोणती, याबाबत आपण जनतेचं जखमत घेण्यासाठी काळी दौलत या ठिकाणी आलेलो आहे. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. सद्यस्थितीमध्ये आपण आहे संत सेवालाल चौक काळी दौलत या ठिकाणी. इथूनच आपण जे जनतेचा कौल, नेमका जनतेच्या मनातील आमदार कोण, जनतेच्या मनातील उमेदवार कोण, त्यांना कोणता व्यक्ती हवाय आमदार पदावर बसवण्यासाठी, हेच प्रश्न आणि उत्तर घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे. आता इथूनच जी जनता जनार्दन आहे तीच ठरवेल की 20 नोव्हेंबर 2024 रोजी कोणता व्यक्ती 5 वर्षाकरिता आमदारकीचे पद भूषवेल. आता आपला जो भाग आहे लवकरात लवकर आपण स्टार्ट करू आणि जनतेचे मत घेण्याला सुरुवात करू. चला तर मग प्रयत्न करू. दादा या ना समोर. तुम्ही काहीतरी आम्हाला ओळखीचे चेहरे वाटायले दादा. तुमचं नाव सांगा. शेख हुसेन शेख आणि काळी दौलत माजी ग्रामपंचायत सदस्य. अच्छा. तुम्ही कोणत्या पक्षाचे पदाधिकारी वगैरे राहिले का? राहिलेलो राष्ट्रवादीचं मी कधून सोडून दिलं. अच्छा, आमच्या गावात राष्ट्रवादी म्हणजे कोणते राष्ट्रवादी? हे शरद पवारची होती, अजितदादाची. सोडली आम्ही. काय सोडली बरं? आम्हाला उन्नतीच काही नाही, मग काय कोणा मागे राहावं. ते नवीन चेहरा
नवीन चेहरा उत्तमरावजी वैद्य त्यांच्या मागं आम्ही पाठी अच्छा, माधवराव वैद्य यांच्या पाठीमागे आहे का तुम्ही? जी हा जी हा. अच्छा अच्छा. बरं, नेमकं आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं, आता तुम्ही खूप अनुभवी व्यक्ती आहात, तुमचं वय किती आहे? वय 75 रनिंग 75 वर्ष running आहे. रनिंग. आपण जर एक विचार केला 18 वर्षाच्या वरी जर आपण असं समजू की तुमचं एज कॅल्क्युलेशन काढतो, जवळपास तुम्हाला आणखी 58 वर्ष 57 ते 58 वर्षाचा तुम्हाला दांडगा अनुभव आहे पुसाच्या राजकारणाचा. बरं, एक आपण जे कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब, कैलासवासी सुधाकररावजी नाईक साहेब यांचा काळ कसा होता आणि त्यांचेच जे वंशज आहे आता सद्यस्थितीमध्ये प्रस्थापित घराणे, त्यांचा काळ कसा आहे, नेमका फरक काय तुम्ही जाणवलेला? जुना काळ लई चांगला होता, काही नाही साहेब आताचा फार वंचित आहो मी आता सध्या. जुना काळ नाईक साहेब चांगला होता, सुलगर भाऊ चांगला होता, आताच्या काळामध्ये काही नाही, फुल तापा आहे फक्त. फुल तापा आहे बघा. फुल तापा. ये ना भाऊ, ये ना समोर, ये ना. नाव सांग, इकडे इकडे. हा. माझं नाव शेख साहिल, हा. मी काळीचा राहणार आहे. बरं. इथं खूप आश्वासन देतात की काळीदव तालुका करणार, पण इतक्या भागातील सर्वात मोठा गाव आहे काळीदव. आतापर्यंत तालुका नाही झालेला आहे. महागाहून मोठा असले फक्त येतात, आश्वासन देतात. जरासं पाणी आलं तर खड्डे होतात गावामध्ये. आता पाणी आला ना तर पूर्ण रोडाने पाणी होतो. इथं कोणी प्रतिनिधी येत नाही, काही आमदार खासदार इथं येत नाही. फक्त निवडणूक येते तवाच येते, बाकी येत नाही. फक्त मत मागायला येतात, काहीच नाही. हा, बरं, तुझं एज किती आहे? माझ्या इथे 25. 25. तो एक तरुण आहे, बरोबर आहे. आता आपण ज्याप्रमाणे बघतो आपल्या पुसदमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण आढळून येतात. त्यांच्या हाताला दुर्दैव असे की त्यांच्या हाताला काहीच काम नाही, बरोबर आहे. बेरोजगारी आहे. यातले इथले लोक पुणे मुंबईला काम करायला जातात. इथं काही हेच नाही. MIDC पुन्हा रोजगारासाठी काहीच नाही केलेलं आहे. आणि इथं फक्त घराणेशाही चालते. वसंतराव नाईक ज्या त्यांचं वंश ते चालत आहे आमदारकीपासून. लोक जातीच्या नावावर वोट करतात इथं. बरं, यावेळेस काय वाटते, परिवर्तन हवंय का तुम्हाला? परिवर्तन तर हवे. बरं, चेहरा काय समजा मग तुझ्या मनातला चेहरा? चेहरा तर वंचित यावे निवडून. अच्छा, वंचितचा चेहरा तुमच्या मनामध्ये आहे. अरे बापरे. बरं, ठीक आहे, चालते, धन्यवाद दादा. आपण पुन्हा बॅक टू तुमच्यावर वापस येऊ. थोडा काही प्रश्न आहे तुम्हाला. आता ज्याप्रमाणे आपण थांबलो होतो की तुमचा जो अनुभव आहे, ज्याप्रमाणे तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलं, जे तुमची आता जवळपास काळी दौलत मोठी ग्रामपंचायत असं आम्ही ऐकलं, बरोबर आहे. तर इथं कोणकोणत्या अशा प्राथमिक सुविधा आहे जी मिळायला पाहिजे होत्या परंतु मिळाल्या नाही, आम्हाला थोडक्यात सांगा. काही सुविधा नाही सर आमच्या इथं. आम्ही वंचित राहिलेलो एवढं मोठं गाव. बरं, ज्याप्रमाणे आपण बघतो काळी दौलत हे गाव धार्मिक दृष्ट्या सेन्सिटिव्ह आहे, बरोबर आहे, संवेदनशील आहे. नेहमी काही ना काही घटना घडतात. बरं, अशा वेळेस मग जे लोकप्रतिनिधी आहे यांचं तुम्हाला सहकार्य लाभते का? लागते, माझं कोणी देत नाही. देत नाही. कोणी देत नाही. शेवटी पोलीस स्टेशन पाहायला लागते आम्हाला. कोणी देत नाही. आमचा मायचा सगळ्यांना बापा कोणीच नाही आमचा देवाशिवा. बरं, असा कधी प्रसंग घडला का की तुम्ही इंद्रनील नाईक साहेबांना म्हटले की आम्हाला हे काम आहे आणि ते काम त्यांनी फक्त तारीख पे तारीख दे, असं काही झालं? भेटतच नाही सर, भेटत नाही. आता मी सिनियर असून मला भेटत नाही. पुरा सोडायला काय भेटते हो. मी त्याचा कार्य करत होतो आता पण. हा दादा, बोल ना. आता तुझं नाव सांग पहिले. माझं नाव निलेश रणवीर. काय म्हटलं? निलेश रणवीर. हा. समजा आम्ही बंगल्यावर गेलो, सकाळी 8ला गेलो आम्ही. साहेब उठल्याचे राहिले, चहा घ्यायचे राहिले, ते येतील भेटतील आम्हाला. संध्याकाळी 4 वाजता आम्हाला तेव्हा साहेब म्हणजे मग गेले दौऱ्यावर गेले तर म्हणजे आम्हाला भेटायसाठी चान्स नाही द्यायला. आम्ही त्याला निवडून दिलं द्यायला. आमचे लोकप्रतिनिधी आहेत ते, त्याने आमच्या भावना त्यांनी ऐकून नाही पाहिजे आमच्याला. आम्ही कळकळीने सांगतो द्यायला, आमचं असं काम आहे, तसं काम रखडलेलं आहे आमच्याला, आमचं काम करा तुम्ही. आज आपल्या शहरामध्ये, आपल्या काळी गावामध्ये विजेचा एवढा हे आहे, लफोन डाव आहे. 5 मिनिटं जाणं, 5 मिनिटं राहणं. शेतीची लाईन जी आहे ते तुम्ही त्याला रात्रीला थंडीमध्ये शेतकऱ्याला, दिवसानं तुम्ही त्याला म्हणता नाही, दिवसानं देऊ शकत नाही तुम्हाला. मग लाईन चालली कुठेही. मग शेतकरी मरायचा शेतकऱ्यानं. शेतीमालाला भाव नाही. सोयाबीन आज तुमचा जे भाव काढला तुम्ही, समजा तुमचा भाव 6,000, तुम्ही किती आणला तशी 38 रुपये. कापसाचा भाव काढला तुम्ही 10,000, ते आणला 66-65 वर. म्हणजे शेतकऱ्या करायचं काय शेतकऱ्यानं? आवर आता शेतामध्ये जाऊन काम करून त्याने मरायचं, त्यानं शेतामध्ये जाऊन तेवढ्या थंडीमध्ये कापड कष्ट करून. हे काय म्हणजे कृषीप्रधान देश आहे, मध्ये कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश आहे ना हे. शेतकऱ्याचे विचार तुम्ही मांडा, तुम्ही मांडता दुसरे विचार. बरोबर. बोला तू बोल. हे तुम्ही मला दुसऱ्याचे विचार, हे शेतकऱ्याचे आमचे विचार वाढणार, शेतकऱ्याचे, आम जनतेचे. तुम्ही बेरोजगारी किती वाढली त्याचा विचार करा ना तुम्ही. तुम्ही म्हणता असं लाडकी बंधू काय केलं? लाडकी बंधू दिली तुम्ही, पण किती आमचे भाव वाढलेले याचे. तेल असतो, खाद्य, म्हणजे जे जीवनाची वस्तू आता याचे भाव किती वाढले तुम्ही म्हणता आम्ही लाडकी बंधू दिली. काय केलं लाडकी बंधू देऊन? आज आमची पत्नी आम्हाला ते लाडकी बंधूचे पैसे देत नाही, आम्हाला का देत नाही? त्या माझे पैसे आहेत म्हणते. आम्ही कुठे जायचं मग? आम्ही कुठे जायचं? आमच्या क्षेत्रातले पैसे आम्ही हे करावं, टाकावं त्याच्यामध्ये. ही अशी परिस्थिती आहे.
ही परिस्थिती आम्हाला इथं पाहिजे परिवर्तनाची त्याची, ही लढाई परिवर्तनाची आहे. हे घरांची आम्हाला तोडायची आहे. आम्हाला परिवर्तन पाहिजे, आम्हाला आवश्यक आहे परिवर्तन. बरं, मग परिवर्तनाचा तुमच्या मनातला चेहरा कोणता आम्ही समजा? वंचित बहुजन आघाडी ही आम्हाला एक पर्याय वाटते. आम्हाला तळागाळातला माणूस आहे, उच्च शिक्षणावाला माणूस आहे, सामाजिक विभागाचा ते उपायुक्त आहेत आणि शिक्षण भरपूर आहे. दांडगात त्याला अनुभव आहे राजकारणाचा बी, याच्या बी. म्हणजे इथे कसा कुटुंब उडून आणायचा आणि कसं गावाला समजूत करायचा, एवढी माहिती आहे त्याला. त्याच्या पाठीवर आम्ही खंबीरपणे उभे आहोत. माधुरावजी वैद्य. धन्यवाद दादा. दादा तुमचं नाव सांगा ना. बेगाजी लक्ष्मण बोरके, साई जरा. साई जरा. हो. बरं, काय वाटते आपलं काळे दौलत असो, साई जरा असो, विकास झालाय का आपल्या मतदारसंघात? विकास काहीच नाही साहेब. आमच्या साईचा तुम्ही रोड पहा, जवळजवळ आता रोड ते जशा तुम्ही एखादी गरवार बाई जर असली तर ते वाटातच डिलिव्हरी होईल. समजलं का? मतदान मागायला आमदार साहेब किती वेळा आले तुमच्या इकडं? आमच्या इकडे 2-3 वेळा आले. आम्ही आतापर्यंत मतदान मागायला आले, पण विकास करायला आले का कधी? नाही. दुष्काळी आता मागच्या वेळेस दुष्काळ एवढा पाऊस पडला, पण एक चक्कर सुद्धा नाही दिली साईला त्याने. बापरे, आलाच नाही तो. इकडून फिरून गेला बाजूच्या गावातून, पण आमच्या साई गावाला व्हिजिट नाही दिली. आमच्या साई गावाची एवढी परिस्थिती खराब आहे. रोड पुल कोणत्याच प्रकारचा विकास नाही आमच्या गावाचा. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, त्यात मी कास्तकारच्या माध्यमातून सांगतो मी तुम्हाला की आज चण्याची बॅग घ्यायला गेलो, 210 रुपये किलो बॅग आहे समजा, ते 21,000 रुपये क्विंटल पडते. आणि तेच चणा आता जर आम्ही बाजारात विकाय आलो, आमच्या जवळ आला माल, त्यावेळेस 4 आणि 5,000 रुपये भाव राहतो. तर कास्तकार एकदम भिकारी होईल की सुधरेल? बरोबर. मला हा प्रश्न सरकारला विचारायचा आहे. परंतु हार किमती वाढलेल्या आहेत, तुमच्या खतावर वाढलेल्या आहेत, मोबाईल रिचार्जवर वाढलेल्या आहे, साखरेवर वाढलेल्या आहे, तेलावर वाढलेल्या आहे, डिझेलवर वाढलेला आहे, पेट्रोलवर वाढलेला आहे. या समाजाचा कोणी विचारच करत नाही. म्हणजे याचं कारण आपण आज 50 वर्षापासून पाहतो, या 10 वर्षात तर सर्वात शेंदूर लावलेला आहे या लोकांनी, राजकारणी लोकांनी. तर आम्हाला कसं आहे की कुठल्याही प्रकारचे सोयी सुविधा भेटतील अशा हिशोबाने आम्ही आता मतदान करू. इथं परिवर्तन आलो, इथं परिवर्तन बदलण्याचं काम आम्ही करणार आहोत यावेळेस. आता याचं कारण मी सांगतो तुम्हाला की कोणताही आमदार खासदार हो, त्यांनी एक वेळ शेती करून पाहावं. आणि कास्तकाराची एकच रात्र फक्त त्यानं पाणी द्यावं. रात्रीला लाईन 11 वाजता येतो आणि 6 वाजता, म्हणजे दिवस निघायच्या पहिलेच लाईन जाते. तर काय सुविधा होणार आहे या देशाची? आणि कास्तकाराची किती हाल बेकार आहेत, याने स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे ना. एक मोठं आव्हान जे पुसदला आता जे राहिलेले आमदार आहेत त्यांच्यासाठी उभं केलं आहे दादांनी. आता आपल्या पुसदची कृषी उत्पन्न बाजार समिती, आपले जे शेतकऱ्यांचं जे धान्य विकल्या जाते, याबद्दल तुम्हाला माहितीच असेल किती दयनीय परिस्थिती झाली आहे. तर त्याबद्दल 2 मिनिटं नेमकं तुम्ही जनतेला कशा प्रकारे कास्तकार आज तडपडतोय त्यांचं धान्य योग्य मोलभावात विकण्यासाठी. जसं तुम्ही आता सांगितलं की 21,000 रुपये क्विंटल, तुम्हाला 21,000 रुपये क्विंटल, म्हणजे चणा जर पेरायचा असेल विकत घ्यायला लागत आहे तुम्हाला, आणि त्याचं भाव बाजार मूल्य तुम्हाला 4 ते 5,000 रुपये, म्हणजे मायनस मध्ये जाऊन शेतकऱ्यांना कुठेतरी काम करावं लागत आहे. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे. अरे हमारे दादा आये है, आमचे दादा यांना खूप चांगल्या पद्धतीने आपला मतदारसंघ कसा आहे आणि मतदारसंघाचा विकास कसा झालेला आहे याबद्दल माहिती आहे. अगदी 2 शब्दामध्ये जी भकास परिस्थिती, दादा थोडं बाजूला जा, जी भकास परिस्थिती काळी दौलतची झालेली आहे ती तुम्ही तुमच्या 2 मिनिटात सांगा. बिलकुल बरोबर. काळी दौलत कार म्हणजे परिवर्तन तर आता करायला लागेल. फिलहाल पहिले परिवर्तनची आवश्यकता आहे काळीमध्ये. आज एक पहा तुम्ही, काळीमध्ये रस्ते झाले नाही, नाले आहे, भरपूर समस्या आहे लोकांची. आता इकडून साई आहे, बोकम रस्ते अशी आहे, त्याची परिस्थिती अशी आहे, लोकांना जाण्यासाठी रस्ते नाहीये, काम तर काहीच नाहीये. परिवर्तनाची आवश्यकता आहे. बरं, आता आपण बघत आहे या ठिकाणी सर्व समाज हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो, परंतु जे आदिवासी समाज आहे, बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे, तसाच मुस्लिम समाजातल्या काही व्यक्तींना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की काळी दौलत खान येथील मुस्लिम समाज नेमका कोणाच्या पाठीशी नाही, असं तर आता काही बोलू शकत नाही. आता चित्रामध्ये तुतारी. अच्छा, तुतारी का? पण परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन व्हायला पाहिजे, आवश्यकता आहे. आता असंही म्हटलं जाते की जे शरद भाऊ आहेत यांचं आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तिजभर सुद्धा योगदान नव्हतं. ऐन टायमावर जन्माला आलेले शरद मैन साहेब ते काय विकास करतील, तर याबाबत तुमच्याकडे काय उत्तर आहे? बिलकुल बरोबर.
याच्या पहिले जे कशामध्ये नव्हते त्यांनी याच्या पहिले केलं. कोरोना काळामध्ये कोणी येत नव्हतं तेव्हा आमदार होते. आमदार स्वतः ताला लावून घरी बसले होते, ते स्वतः बाहेर आले. ते आले आणि काळीमध्ये शमशेरभूमी ती आतापर्यंत परिस्थिती अशी होती, त्याची घाण आता इतकी भाऊन आता ते शमशेरभूमी बनवून दिली. आता विचार करा, नव्हते नंतर आता आले भाऊ, पहिले तर नव्हते, आता झाली परिवर्तन. थोडस काहीतरी करत भाऊ असं वाटते. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भाऊ काहीतरी परिवर्तन करेल. चालेल दादा, या ना जवळ, या ना समोर, या ना. अरे या 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 आणखी आपण दादा या ना समोर या. अरे आज बरं या. काय नाव आहे तुमचं? नथुजी आडाव. नट्टूजी आडाव. कुठलचे आहे प्रॉपर? काळी दौलत खान. काळी दौलतचे का? काय काय म्हणजे काय बोलचाल आपल्या मतदारसंघात, आपलं जे काळी दौलत सर्कल आहे, काय बोलचाल आपल्या काळी दौलत सर्कल बाबत? इथं अशी परिस्थिती झालेली आहे, गावा खेड्या पाड्याने रोड नाही आहे, कच्चे रोड फुटून गेले आहे. पूर्ण रोड आमचे आमदार करायला काम तयार नाहीत कोणतेच. आता यावेळेस नवीन परिवर्तन घडायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बरं, तुमच्या मनातलं परिवर्तनाचा चेहरा आम्ही काय समजाव? आम्ही माधव वैद्य, इंद्रनील नाईक किंवा इतर कोणी? वंचित आघाडी, माधवरावजी वैद्य साहेब. माधवरावजी वैद्य. चला ठीक आहे, धन्यवाद. परिवर्तन परिवर्तन परिवर्तन, जिकडे जात आहे आपण तिकडे परिवर्तनाची लाट ही मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. पुसद मतदारसंघातील प्रत्येक किंवा बहुतांशी मतदार यांना परिवर्तन हवं आहे. कुठेतरी जे मूळ गाभा नाईक घराण्याचा होता ते सद्यस्थितीमध्ये राहिलेलं नाही. कुठेतरी जे कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब, कैलासवासी सुधाकररावजी नाईक साहेब यांची जी मतदारसंघाबद्दलची आत्मीयता होती ती आता राहिली नाही, असं जनतेमार्फतच सांगण्यात येत आहे. आता आपण सद्यस्थितीमध्ये काळी दौलत या सर्कलमध्ये आलेलो आहे आणि इथलच जे जनतेचं मत, जनतेचा कौल घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. दादा या ना समोर, तुमचं काय नाव आहे? माझं नाव किशोर आळणे. किशोर आळणे. वय किती आहे तुमचं? माझं 61 रनिंग आहे. 61 रनिंग आहे. हा, बरोबर आहे. किती वेळा तुम्ही मतदान केलं? मी सुधाकर नाईक होते ना, त्याच्या अगोदर पासून करत होतो. बापरे. हो. बरं, काय म्हणजे ज्यावेळेस बॅलेट पेपर होता त्यावेळेस पासून करतो मी मतदान. काय वाटते, आपलं जे काळी दौलत सर्कल आहे त्यांचा विकास झाला आहे का? मला तरी कास्तकाराच्या बाबतीत खूप समस्या आहे. विकास कास्तकाराच्या बाबतीत नाही झाला. कास्तकारांची जी दयनीय परिस्थिती आहे तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता सरकारपर्यंत? आता आपण आपलं एक माध्यम आहे, आपण सरकारपर्यंत प्रयत्न करू पोहोचवण्याचा. तुम्ही कशा प्रकारे जे कास्तकार शेतकरी यांची अवस्था तुम्ही कशा प्रकारे मांडाल? समस्या त्याच्यामध्ये लाईटची आहे. पाणी द्यायला रात्री जावं लागते. परत लाईन राहत नाही बरोबर. एखाद्या वेळेस डीपी जाय की एक महिना लाईनच नाही राहत. इथं पिकं वाळतात. आणि सीड घ्यायचं झालं आपल्याला, समजा उदाहरणार्थ आपण सोयाबीनची बॅग घ्या गेलो तर 4,000 रुपये लागतात आणि विकायला भाव नाही मिळत. म्हणजे पिकवायचा अधिकार आपल्याला आहे पण त्याचा किंमत ठरवण्याचा अधिकार नाही आपल्याला. आणि हे शासन कोणत्याही गोष्टीला मनमानी चालवते. हे जे विद्यमान शासन आहे ना, ते कोणतीही गोष्टी त्याच्या मनात नाही. कास्तकाराचा विचार कुठंच नाही. आणि त्याच्यामध्ये परत सर्व महागाई, बियाण्याची महागाई, खताची महागाई, औषधाची महागाई, त्याच्यामध्ये रोजचा जीएसटी द्यावा लागते. गॅस दिला, हे दिला, ते म्हणतात सगळं ते नाही. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घरी तुम्हाला मिळाले असेल, त्याचा काही लाभ झालाय का? काय लाभ? आमचाच मत आम्हालाच पाजायले ते काय द्यायला? घरून कोण देते मला सांगा? कोण देते? आपण तर देतो कोणाला पैसे? हे आईन निवडणुकीच्या तोंडावर कसे लाडकी बहीण योजना राबवायले आणि ऍडव्हान्स मध्ये पैसे अगोदर द्यायले, महिना भरायच्या अगोदर. बरोबर. कुठून द्यायले हे पैसे? आपण तरी भाकरीवरली भाजी देतो का? हे चिवते आहे, फेक आहे. नाही, यावर्षी एवढा पूर पाणी शेतामध्ये घुसलं. नाला सरळीकरण करणे हे योजना, पाटबंधारे योजना नाही, खोलीकरण नाही, कोणत्या सुविधा आहे म्हणजे या मतदारसंघामध्ये तरी? काय वाटते, परिवर्तन घडायला पाहिजे का यावेळेस? यावेळेस तरी नक्कीच परिवर्तन घडायला पाहिजे आणि इतिहासात साक्ष झाली पाहिजे. परिवर्तन घडल का? बिलकुल घडायच पाहिजे. हे जनतेवरच अवलंबून आहे. बरं, काय वाटतं तुमच्या मनातला आम्ही एक प्रतिनिधी म्हणून कोणाला आम्ही समजावं? कोणता तुमच्या मनात काय नाव आहे असं त्या व्यक्तीचं? नवीन व्यक्तीला प्राधान्य देण्यात यावं. नवीन व्यक्तीला. हे जुने चेहरे परंपरेनं त्याला आपण काय म्हणतो, घराणेशाहीच चाललेली आहे पुसद मतदारसंघामध्ये. काहीतरी चेंज म्हणजे नव्या चेहऱ्याला प्राधान्य द्यावं. तळागाळातल्या लोकांना, बहुजनातल्या लोकांना कधी उमेदवारी देत नाही. मी काय म्हणालो,
या ना समोर या ना. सर काय नाव सांगा तुमचं. बळवंत भावरा पाचपुते बोरीजारा, तालुका मागाव, जिल्हा यवतमाळ. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गॅस वर उभे राहिले समजा, ते निवडून यायला पाहिजे का? तर निवडून यायला पाहिजेत. म्हणजे आमची म्हणजे संघटना आता नाही का एक करा पाहिजे समजा सगळ्यांना, तरच येईल ना. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे सर्व बहुजनांनी एक होऊन कुठेतरी परिवर्तनाची लाट पसरवली पाहिजे आणि परिवर्तन घडून आणलं पाहिजे, असंच म्हणणं आहे तुमचं. चालेल चालेल, खूप खूप धन्यवाद दादा. समोर या आता. दादा तुमचं नाव सांगा. श्रीनिवास दत्ता मोरे. श्रीनिवास दत्ता मोरे, काय वाटते आपलं काळी दौलत सर्कल जे संपूर्ण सर्कल आहे, विकास झालाय का? विकास झाला तर काय झाला, विकास झाला नाही तर काय झाला नाही? नेमकं इथलचा जो समाज आहे कोणकोणत्या समस्यांनी ग्रसित आहे आम्हाला सांगा. विकासाचा जे मुद्दा आहे, विकास चालू आहे, विकास होत आहे. आणि काकांना आताच सांगितलेलं आहे की बा इथंशी म्हणजे विकास होण्याचा राहिलेला आहे. कदाचित काकाचा जे चष्मा आहे काँग्रेसच्या काळातला आहे वाटते, त्यांनी बदलाय पाहिजे. विकास भरपूर झालेला आहे. आणि लाडली बहीण असो किंवा शेतकरीचा असो, सौर ऊर्जा, शेतकऱ्याला सौर ऊर्जाचा खूप लाभ झालेला आहे. आणि खूप शेतकऱ्याला आता जे सरकारनं घोषणा केलेली आहे भाजप महायुतीनं की सत्तेत जर का आम्ही आलो तर 2100 रुपये महिलाला लाडली बहीण चालू करणार. आणि शेतकऱ्यांना सुद्धा 15,000 रुपये, 12,000 पहिले चालू होते, राज्य सरकारचे 6 आणि केंद्र सरकारचे 6, तर 15,000 रुपये महिना देण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतर कर्जमाफी, सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा मुद्दा जे आहे कर्जमाफीचा आहे. तर हे सत्तेत आल्याच्या नंतर पहिले कर्जमाफी होणार आहे. महायुतीनं घोषणा केलेली आहे आणि होणार नक्की. आपण आपल्या पुसद विधानसभा मतदारसंघाबाबत बोलू. आपलं पुसद विधानसभा मतदारसंघ कशा प्रकारे प्रगती पदावर आहे थोडक्यात तुम्ही सांगितलं. परंतु आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं लाडकी बहिणीचे पैसे येत आहे, परंतु दुसरीकडे 100 रुपये किलोचं तेल 135 रुपये 140 रुपये किलोने जात आहे. जे लाडक्या बहिणीचे पैसे येत आहे त्याच्या दुप्पट त्यांना इतर ठिकाणी खर्च करावे लागत आहे. मग ते लाडक्या बहिणीचे पैसे त्या लाडक्या बहिणीच्या अंगी लागत आहे का? बरोबर आहे, तुम्ही सांगत जे मुद्दा आहे ते बरोबर आहे. मी 10 वर्षा अगोदर प्लॉट घेतला होता आणि जे प्लॉट घेतला होता ते फक्त 45,000 घेतला होता. आज त्या प्लॉटची जी किंमत आहे 7.5 लाख रुपये आहे. 10 वर्षात काय फायदा झालेला आहे माझा? 45,000 रुपयात प्लॉट घेतला मी आणि आज 7.5 लाख रुपये. मग लाडक्या बहिणीला 7 वर्ष महागाईचा जे मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा सांगत आहे मी तुम्हाला. महागाई जी आहे हे वाढणारच आहे, कारण तर लोकसंख्या वाढलेली आहे. तुम्हाला सगळ्यात मेन काय करणं आहे, लोकसंख्या नियंत्रण ठेवा ना. हम दो हमारे दो, तुम्ही त्याला जिम्मेदार कोण आहे? मग हम दो हमारे दोन ठेवा. लोकसंख्या कमी झाली तर आपोआप महागाई वाढणार नाही. लोकसंख्या वाढत आहे ना, हे बी पाहा ना तुम्ही थोडंफार. लोकसंख्या नाही वाढली पाहिजे, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवा, महागाई कमी होणार. आणि राहिला विषय आज 2024 लावा आपण. तुम्ही जर का 1952 किंवा 2002चं पाहत असाल तर ते आता भेटणार नाही. बरोबर. 2024 चालू आहे ना, चंद्रावर गेलेलो आपण. बरोबर, चंद्रावर गेलेलो आपण. बरोबर आहे. तर मग लाडक्या बहिणीनं ते जे दिलेले 1,500 रुपये 7 वर्ष जोपासून मग ते 7,000 1,500चे 7,500 होईल का 3-4 वर्षामध्ये? मग असं काय समजावं लाडक्या बहिणीला? नाही, ते समजायचा विषय नाही ना. गव्हर्नमेंट तर देणारच आहे ना, कोणी याला देणारच आहे. मग गव्हर्नमेंट ते स्वतःजवळ ठेवून व्याज लावून आम्हाला पैसे देईल का लाडक्या बहिणीला? नाही, ते तर तरतूद त्याने केलेली आहे ना वेगळी लाडली बहिणीची. पुसद मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे का तुमच्या मताप्रमाणे? नक्कीच परिवर्तन होणार. इंद्रनील भाऊ निवडून येणार. मग त्याला परिवर्तन कसं होणार? नाही, जोमानं निवडून, महायुतीत आहेत ना. अच्छा, महायुतीत आहेत ना. अच्छा, त्याच्यामुळे निवडून येणार. चालेल दादा, तुमचे खूप खूप आभार. आणखी आता जे जनतेचं मत आहे, जनतेचं मत घेण्याचा प्रयत्न करू. एकीकडे आता दादा म्हणत होते की विकास झाला, परंतु माझ्या मागून कुजबूज होत होती की विकास कुठे झाला. तर हा विकास कुठे झाला दादाकडूनच ऐकून घेऊ. काय वाटतं दादा, पुसद आपलं जे काळी सर्कल आहे, काळी सर्कलचा विकास झालाय का? नाही झाला. कुठे झाला? नाही झाला. आता निवास भाऊ बोलली विकास झाला म्हणून. रोडची अवस्था रोडची अवस्था आपले नेते नुसते पुराडी लोक आणि पाऊस आला का म्हणजे रोड कधीच बघत नाही. काय विकास झाला? निवास भाऊ बोलले आता काय करे आपण 5,000 घेते आणि विदेशात 10,000 आपण विकते. अशी सरकार आहे माझ्यावर चोधी. त्या सरकारीला पाडायला पाहिजे, सर्व बहुजनाने पाडायला पाहिजे. आणि या सरकारनं नक्कीच पाहिजे. परिवर्तन भ्रष्टाचार आहे, सरकारचा निषेध असो.
पुसदमध्ये परिवर्तन घडणं गरजेचं आहे का मग? परिवर्तन घडण्याचं गरजेचं आहे. इथं वंचित बहुजन आघाडीला आणायचं आहे, बहुसंख्येनं आणायचं आहे. काय वाटते काळी दौलतचे जे रहिवासी आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहेत का? बिलकुल वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी पूर्णपणे आहेत. इथला मोमेडियन समाज आहे, इथला आदिवासी समाज आहे, इथला बंजारे समाज आहे, संपूर्ण आहे. संपूर्ण बहुजन इथला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे. खूप खूप धन्यवाद. जे रोजमजुरी करणारे व्यक्ती आहेत त्यांचं सुद्धा आपण एक मत घेण्याचा प्रयत्न करू. काका थोडं असे होऊन जा. काका नाव काय तुमचं? लक्ष्मण जाधव. लक्ष्मण जाधव. वय किती आहे? वय असेल 60. 60 वर्ष का? इथं किती वर्षापासून राहता? येतं ना. इथं म्हणजे काळी दौलत मध्ये किती वर्षापासून राहता? 50 वर्षाचे. 50 वर्षापासून. काळी दौलतचा विकास झाला का? नाही, काय झाला नाही म्हणजे कसं झाला नाही? काही नाही लाभ भेटला आम्हाला. काय काय व्हायला पाहिजे होतं तुमच्या मनाप्रमाणे? अरे काहीच नाही आम्हाला, घरकुल नाही, काहीच नाही, काही नाही. काहीच नाही का? यावेळेस बदल घडायला पाहिजे का? पहिलं तर घडलं आता. तुम्ही परिवर्तन व्हायला पाहिजे याच्या बाजूने आहात का? हो. मग तुमचं मत कोणाला जाईल येत्या निवडणुकीच्या वेळेस? कोणाला जाईल आता? जे पटेल त्याला जाईल. अच्छा. बस. पण परिवर्तन गरजेचं आहे. हो. चालते. हेही अगदी महत्वाचं आहे. पुसदला 3 आमदार होते, हो ना. बरोबर आहे? हो ना. नाईक घराण्याचे 2 आमदार होते आणि एक मुस्लिम समाजाचा आमदार होता. वजाद मिर्झा साहेब आहे, निलय नाईक साहेब आहे, इंद्रनील नाईक साहेब, हे 3ही व्यक्ती आमदार होते. पुसद हे पहिलंच असं मतदारसंघ असेल जिथे 3 आमदार आहे. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये पुसदचा विकास झाला किंवा आपला काळी दौलतचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही झालं नाही. काही विकास झाला नाही. खेड्यापाड्याचा नाही झाला ना, कोणत्या कुठलाच नाही झाला. आणि ते उठून बातमी नाही ते. अच्छा. झोपूनच ते कोणीकडे जळलं का आणि कोणी मेले का त्याचं काही पता नाही. ते नुसता झोपायचं काय नाही बाबा. आमदार निवडून यावं ना, फक्त नावाला एवढं मत आहे बाबा. म्हणजे पुसदचे आमदार जे निवडून आले आहेत ते फक्त नावालाच निवडून आले आहे का? नावाला फक्त झोपायचं काम आहे. येऊपर्यंत बस सत्य. आता जे मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजामार्फतही आपण त्यांचे काही मत आहे मुस्लिम समाजकर्त्यांचे. या ना दादा. तर नेमकं मुस्लिम समाजाचा जो विकास व्हायला पाहिजे, आता बऱ्याच ठिकाणी बोललं जाते मुस्लिम समाजाला डावललं गेलं, अशा प्रकारे बोलले गेले जाते. विकासापासून त्यांना या सुखसुविधा दिल्या नाही, या सुखसुविधा दिल्या, अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणी बोललं जाते. तर नेमकं काळी दौलतच्या मुस्लिम समाजाची परिस्थिती काय या ठिकाणची? मुस्लिम समाजाची परिस्थिती तर पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतातच परेशानीच आहे. पण भाऊ एक मात्र असं नेता आहे या सर्कल मध्ये आमच्या, की भाऊ सर्व समाजाला घेऊन चालतात, सर्व समाजाचं समाधान करतात. विकासाचं तर नंतर पाहू. अरे नंतर कशाला बघायचं? अरे दादा अरे मोठं बोलले तुम्ही. नंतर कशाला बघायचं? विकास गरजेचा आहे. विकास हरपला. फक्त इंद्रजीत भाऊच नाही ना, 3 आमदार होते ना. ते दोन्ही आमदारांना काय केलं? काहीच नाही. फक्त इंद्रजीत भावाला दोष देणं हे चुकीचं आहे ना. एकाला दोष देणं हे चुकीचं आहे. आपण आमदारांना काहीच केलं नाही तर मग फक्त भावाला दोष देणं हे चुकीचं आहे. भावात एक चांगली क्वालिटी आहे की सर्व समाजाला घेऊन चालतात. मग आता ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं, मला अनुभव आहे या गोष्टीचा, मला समाधान आहे. मतलब ते मतभेद होऊ देत नाही, सर्व धर्माला सोबत घेऊन चालतात. ही एक बेस्ट क्वालिटी आहे आमच्या भावाची. बरं तुमचा काळी दौलतचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला आहे का? विकास तर झालंय म्हणून नाही, म्हणून विकास तर नाही दिसायला ना. विकास नाही. मग ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले की भाऊ नेहमी सर्वांना घेऊन चालतात, मग विकासाला का घेऊन नाही चालले सोबत? हे बरोबर आहे तुमचं. कुठं वाटेत सोडलं त्यांनी विकास? फक्त आमचं पुसद विधानसभा जे आहे सर, ते एक आमदार नाही 3 आमदार होते. नक्कीच 100% तरी विकास झाला तर एकाला दोष देऊन काय फायदा? मी म्हणायचं तात्पर्य राहायला करतात. केलं असं म्हणणंही चुकीचं आहे, नाही केलं हे म्हणणंही चुकीचं आहे. केलं, जास्ती नाही केलं, कमी केलं, पण केलं. यावेळेस परिवर्तन घडायला पाहिजे का? मग नवीन व्यक्ती म्हणून निवडून यायला पाहिजे का? जे माणूस घेऊन चालला त्याला जाणायचं ना. कशाला? कधीपर्यंत चालला? आता एवढे वर्ष चालले, आणखी थोडं पाहू. किती वर्ष पाहायचे नेमकं? जोपर्यंत ते आपल्या सर्व समाजाला सोबत घेऊन चालते तोपर्यंत, जेव्हा मतभेद पडन तेव्हा सोडून देऊ. चालेल. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे. आता जी तरुण मंडळी आहे काळी दौलत येथील, त्यांच्याच मार्फत आपण त्यांची काय परिस्थिती आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तुझं नाव सांग पूर्ण. अतुल परशुराम डवरे, राहणार बोरी इजारा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. 81 पुसद मतदारसंघातून बोलत आहे मी. बरं काय म्हणतं पुसद विधानसभा मतदारसंघाबाबत
विकास झालाय का, की आहे त्याहूनही बिकट परिस्थिती मतदारसंघाला आलेली आहे? मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे माझं की माझे वडील मला सांगायचे, माझे आजोबा मला सांगायचे, सलग ज्या माणसानं 11.5 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलं असं हे वसंतरावजी नाईक साहेब या महाराष्ट्राला लागलेले होते. त्याने 11.5 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलं. सुधाकररावजी नाईक साहेब यांचा बी इतिहास फार मोठा राहिलेला आहे. वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती करली आणि सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती करली. पण त्या दोन थोर नेत्याचा जर काळ जर आपण थोडा जर बाजूला जर ठेवला, तिथून मनोहरराव नाईक आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक त्यांचा जर या काळी सर्कलला जे वाटचालीचा विकासाचा जे पाया आहे ते फार ढसळून गेलेला आहे. येतं लाडकी बहीण योजना आणून सर्व जनतेला चुत्या बनवण्याचं काम करत आहे. कास्तकाराच्या मालाला भाव नाही, कुठं म्हणजे सोयाबीनला भाव नाही आणि तेलाचे दर वाढलेले आहेत, जीएसटी वाढलेली आहे. म्हणजे चौकीकून कास्तकाराच्या खिशे कापून हे लाडकी बहीण योजना हे जनतेला वापस करण्यात येत आहे. हे सर्व माय माऊलीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या पुसद मतदारसंघामध्ये चालू आहे. आणि आता परिवर्तनाची फार म्हणजे परिवर्तन घडून आणायची फार म्हणजे काळाची गरज आहे. काय वाटते मग, परिवर्तनाचा चेहरा म्हणजे तू एखादा नाव असेल तुझ्या मनात, असं हे व्यक्ती निवडून यायला पाहिजे? माझ्या तन मन धनाने मी माधवराव वैद्य वंचित आघाडी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कारण की नवीन चेहऱ्याची गरज आहे, या मतदारसंघाला नवीन चेहऱ्याची गरज आहे. आणि ते फक्त माधवरावजी वैद्य साहेब हेच करू शकतात. कारण की वंचित आघाडीकडून माधवराव वैद्य यांना तिकीट मिळाली आहे आणि SC ST आणि मुस्लिम आणि इतर माझे सर्व समाज बांधव हे सर्व वैद्य साहेब यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत. आणि येणाऱ्या 23 तारखेला काही ना काही तुम्हाला परिवर्तन दिसून जाईल. अच्छा, चालेल. खूप खूप धन्यवाद. काळी दौलत हा सर्कल जवळपास खूप मोठा असून यामध्ये जवळपास 35 ते 36 गाव येतात, बरोबर आहे ना? 40 गाव येतात या ठिकाणी. 40 गावाचं सर्कल मिळून हे काळी दौलत बनलेलं आहे. या ठिकाणी जवळपास 20,000 लोकसंख्या आहे जवळपास आणि मतदान जवळपास 7 ते 8,000 एक अंदाजे, बरं अंदाजे 7 ते 8,000 मतदान या सर्कल मध्ये आहे. म्हणजे एवढा मोठा हा सर्कल या ठिकाणी आपण बघू शकतो. आता इथले जे व्यापारी वर्ग आहे, व्यापारी वर्गाची सुद्धा एक बाजू जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की कोरोना आला, कोरोनामध्ये प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या व्यवसायावर बंधनं आली, टाइम लिमिट आली, त्यामुळे कुठेतरी त्याची जी आर्थिक बाजू आहे ती ढासळल्या गेलेली आहे. तर नेमकं शासनामार्फत त्यांना कोणती मदत मिळाली? आता शासन आपण थोडं बाजूला ठेवू, परंतु जे पुसद विधानसभा मतदारसंघातील आमदार होऊ गेलेले आणि आमदार होऊ पाहणारे जे व्यक्ती आहे त्यांनी काय विकास केला, काय सहकार्य केलं, याबाबतही आपण जे इथलचे व्यापारी वर्ग आहे त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. चला तर मग. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? महेश मोटरवा. महेश मोटरवा. बरं. इथं किती वर्षापासून राहता? इथं जन्म जिथला आहे माझा. बरं. काय वाटते, काळी दौलत सर्कलचा विकास झालेला आहे का? काळीच्या म्हणजे पुसद विधानसभेमध्ये 3 आमदार आहेत सिटिंग मध्ये. 2 MLC, एक BJPचा, एक राष्ट्रवादीचा आणि एक काँग्रेसचा. तिन्ही आमदार इथं आतापर्यंत आले. फक्त निवडणूक आली की त्याला जात दिसते, राजकारण दिसते, समाजकारण दिसते, सगळ्या गोष्टी दिसतात. पण मूळ मुद्द्याला कोणी हात घालत नाही. फक्त आपल्याला लढवतात जातीमध्ये. एकही काम करत नाही, कोणत्या पार्टीचा असू दे. फक्त आपल्याला सांगता की तू याला मतदान कर, त्याला मतदान कर. फक्त हे 19 तारखेपर्यंत राहणार आहे. त्याच्यानंतर हे सगळे विसरून जाणार आहे. 5 वर्षानंतर आपल्याला कोणताच नेता इथं येत नाही. आणि आम्ही व्यापारी आहोत, आम्हाला कोणतंही आलं काही फरक पडत नाही. कोणतंही आलं, कोणतं BJPचे येऊ द्या, काँग्रेसचे येऊ द्या की कोणत्याही पार्टीचे येऊ द्या, आम्हाला काहीही फरक पडत नाही. कारण की आम्ही मेहनत करतो, आम्ही चोरी करत नाही. आम्ही मेहनत करतो आणि राहतो आणि लोकांना हे करतो. फक्त तुम्ही जातीचे राजकारण करता, जातीच्या भरोश्यावर तुम्ही काय करता? जात काय कोणाला? हे जात हे देश संविधानानं चालतो, संविधानानं चालू राहणार.
कोणाचा बाप बियाला तर संविधानाला बदलू शकत नाही. 543 सीट येऊ द्या लोकसभेमध्ये, कोणी काही करू शकत नाही. हे फेक नरेटिव्ह करते फक्त लोक आपल्यासाठी, नाही तर बदलून दाखवा म्हणा संविधान. आतापर्यंत काँग्रेसने किती संविधान बदललं, कोणी म्हणलं का? बाबासाहेबांना तरतूद केलेली आहे त्याच्यात आपण काय करणार? तुम्ही जे लोकांच्या समस्या आहे त्यांच्याशी लढा. आमच्या एक तर इथं कसं होते, वरच्याचं काही बिघडत नाही, समजा आमच्यासारख्याचं काही बिघडत नाही, मध्यमवर्गीय अडचणीत येतो. खालच्याचं काय त्याला सगळ्या सवलती भेटतात. मध्यमवर्गीय काय करणार आहे? जे फुटपाथवर काम करणार आहे, फुटपाथवर तो धंदा करणार आहे, ते काय करणार आहे बिचारा? मग त्याला कुठे जाव? बरोबर आहे. मग असं म्हणलं की मग आम्ही जातीवादी ठरतो. मग म्हणते हे जातीवादी आहे म्हणते. कारण की इथं दुसरा बिझनेस यायला काही ते एखादा काळी एवढं मोठं मार्केट आहे इथं, सांगा फक्त कोमटी, त्याच्यानंतर इतर समाज समजा वाणी, एखादा मुस्लिम, बंजारा बहुल विभाग आहे. किती बंजाराचे हे आहेत इथं? व्यापारी संकुल किंवा व्यापारी दुकान अरे आहेत का? सांगा ना तुम्ही मला. हे मी आता सत्य परिस्थिती मांडायला बा. तुम्ही कट करा नाही करा काही विषय नाही, मी एक सत्य परिस्थिती सांगली तुम्हाला. अगदी तुम्ही जे कडू सत्य बोललेले आहे, जे ऍक्च्युअल सिच्युएशन आहे. कोणत्या पार्टीचं बोललोच नाही. अगदी बरोबर आहे. मी कोणत्याही पार्टी 3 आमदार आहेत आपल्या इथं, काय केले? कधी प्रश्न मांडले पुसद विधानसभेचे? आता आमच्या इथं तळ आहे, फक्त पाणी पिण्यासाठी थोडं तळ सुटलेलं आहे का? फक्त पाणी सोडण्यासाठी तळ नाही. कास्तकाराच्या नाव तुम्ही बोलता, मग कास्तकाराला सोडा. 90% काम झालेलं आहे. त्याचा प्रश्न मार्गी लावा ना तुम्ही. इथं तुम्ही जा, तुम्ही 4 क्विंटल काळीच्या 4 क्विंटल जा, सगळीकडे कचरा ढिगाणा दिसते. तुम्ही इतक्या 70 वर्षापासून आपण 2 मुख्यमंत्री, 2 म्हणजे इतक्या वर्षापासून तुम्ही सत्ता भोगता. तुम्ही जनतेसाठी करा ना, आमच्यासाठी नका करू. आम्हाला काहीच पाहिजे ना. आम्ही तुमच्या बंगल्यावर कधी आलो बी नाही, जिंदगीत येणार बी नाही. मला आताही सांगाल, येणार बी नाही. काय कारण आहे आम्हाला? आम्ही आमचं काम करतो ना. गरजच नाही सर, आम्ही आमचं काम करतो ना. आम्ही तुम्हाला चुकीचं राहिलं तर मला तर सजा होणार. बरोबर. बरं, आपल्या विधानसभेची परिस्थिती बघता परिवर्तन व्हायला पाहिजे का? इमानदारीनं जर वंचितला जर मुसलमानांनी वोट केलं, मी जातीसहित सांगायला, आदिवासी तर चाललात तिकडं, काही विषयच नाही. जातीसाठी तुम्ही जातीचाच राग करा कारण शेवटी तर 100% वंचित निवडून येते. यावेळेस धोका आहे, कारण की हे आतापर्यंत घराच्या बाहेर निघले नाही. मी कोणाचा विरोधात नाही, जनतेच्या सोबत आहो. मी जनतेच्या सोबत आहो. आणि जर खरोखर पाहिजे ते पुंगी बिंगी काय नाही हो. आज त्याच्यासोबत कोण आलं? कालपर्यंत बीजेपी मध्ये होतं, कालपर्यंत बीजेपी मध्ये होतं आणि आज त्याच्यासोबत आलं. म्हणजे तुम्ही 5 वर्षात काम करणारा पाहिजे ना. तुम्ही पडा हो, एकच जिंकणार आहे आपल्या मतदारसंघातून, एकच व्यक्ती जिंकणार आहे. तुम्ही 5 वर्ष त्या मतदारसंघात काम करा ना, लोकांचे प्रश्न घेऊन चाला ना. तुम्ही विरोधी राहिले म्हणजे तुम्ही काम करू शकत नाही. कोण चांगलं विरोधी राहण्यामध्ये काय काम करता येते ना जनतेचं? असं जरूर नाही की सत्तेमध्येच राहणं. 5 वर्ष कोणी विचारत नाही. 5 वर्षात हेच लोक पोटानंतर पक्षात राहते, कोणाला तर माहित नाही. आलती पलटी म्हणजे हे कालपर्यंत इथं होते ना, आता ते बोलायले आणि आता मग आम्हाला संविधान शिकवायले. संविधान काय फक्त म्हणजे त्याचे काय हे आहे का? अधिकार आहे का त्याचा? संविधान म्हणजे त्याचा कोणाचा अधिकार नाही, सगळ्याचा, सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे संविधान. अगदी कडू सत्य हे दादांनी ते मांडलेलं आहे. जे काळी दौलत सर्कलचा जो भाग आहे, ज्याप्रमाणे आपण याही ठिकाणी बघत आहे की कुठेतरी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे माधव वैद्य यांचा बोलबाला याही ठिकाणी आपणास दिसत आहे. आता बघूच दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी काय परिवर्तन घडते. आता दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतरच ठरेल की येत्या 5 वर्षाकरिता आमदार पदावर कोण व्यक्ती विराजमान होणार. आणखीही आपले जे गावखेडे आहे यांचं जे सर्वेक्षण आहे, सर्वे आहे, आपण घेऊन येणार आहे. तुम्ही आपला हा जो भाग आहे सर्वांना शेअर कराल, मोठ्या प्रमाणावर आपले चॅनल सबस्क्राईब कराल आणि मोठ्या प्रमाणावर यावर कमेंट कराल हीच अपेक्षा करतो. बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.